मॉर्निंग, हॅपी संडे. म्हटलं की चला स्किन केअर आज करते तर तुमच्यासोबत शेअर करावं. जस्ट केस धुतलेत आणि हा क्यूट टॉवेल मी डीमार्टवरून आणलाय. केस धुताना नेहमी असं सॉफ्ट कापड वापरा. ह्याचे असं एकदम सॉफ्टवालं कापड, कारण हार्डवाले असतात किंवा कापड एकदम रफवाले असतात तर त्यांनी केसही रफ होतात, फ्रीजी होतात. जर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. फक्त आपल्याकडे टी शर्ट असतात मऊवाले किंवा असे नॅपकिन्स वगैरे मिळतात किंवा टॉवेलही मिळतात. अशानं जर तुम्ही केस सुकवले अजिबात ड्राय होणार नाहीत, एकदम सॉफ्ट राहतील, मऊ होतील. ट्राय करा, नक्की तुम्हाला अनुभव येईल. मी माझं स्किन केअर रुटीन शेअर करते. असं नाही की जे मला सूट होईल, माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे तर मला गेले 5-6 वर्ष मी जे प्रोडक्ट यूज करते नॉर्मल तेच मी यूज करते. मला जे सूट होईल ते तुम्हाला सूट होईल असं अजिबातच नाही आहे. कारण प्रत्येकाची स्किन वेगळी असते, प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी राहतं, त्यामुळे तिथलं जे जसं वातावरण असेल, क्लायमेट असेल त्याच्यानुसार स्किन केअर होत असतं आणि प्रत्येकाच्या स्किनवर डिपेंड असतं ते. सो मी पहिलं तर थोडीशी वाफ घेते. 2 मिनटंच घ्यायची स्टीम, जास्त पण नाही घ्यायची. थोडा फेस ओला आहे ना तोपर्यंतच. हे एव्हरीजचं स्क्रब गेले मी 5-6 वर्ष झालं लावते. बोलतात की म्हणजे मी रील्समध्ये बघितलं आहे की त्याने स्किन फाटते किंवा रॅशेस येतात. बरोबरच आहे, येतातच रॅशेस. पण आता तुम्ही कपड्यावर ब्रश घासता तसं जर एवढ्या गोलमोल गालावर घासलं तर रॅशेस येणारच ना. नॉर्मल फक्त सगळीकडे लावायचं आणि या 2 बोटांनी फक्त नॉर्मल मसाज करायचा. अजिबात म्हणजे रॅशेस वगैरे नाही आले पाहिजेत. माझी तर खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे तरी पण मला हे सूट होतं, सो मी लावते. तुम्हाला कोणाला नसेल होत तर त्यांनी ज्यांना जे सूट व्हावं ते करावं. मला हे सूट होतं सो मी हे लावते. हे असं सगळीकडे लावून एकदम नॉर्मल मसाज. हे बोट अजिबात नाही लावायचं, 4-4 बोटं. स्वतःलाच गोंजरायचं, कारण त्याच्यात वॉलनटचे थोडे कण असतात त्याच्यामुळं मला हे सूट होतं. सो मी हे लावते. कारण मी खूप काय म्हणजे ट्राय केलं, म्हणजे कोणी काय सांगितलं तर 1-2 वेळा मी असं ट्राय वेगळं करून बघितलं आहे पण मला नाही सूट होत ते. कारण हे पहिल्यापासून हे करते मी त्यामुळे मला हे सूट होतं. सो मी पार्लरमध्ये पण फेशियल कधीच नाही करत, कारण त्याची पण मला खूप भीती वाटते की स्किनला काय झालं तर, म्हणून मी फेशियल अजिबात कधीच नाही करत. 1-2दा केलं असेल तेवढंच. फक्त स्क्रब जरी केला ना तरी माझी स्किन खूप भारी होते, एकदम मऊ लागते. असं काही नाही की मी नेहमी स्क्रबच करते. मी सेटॅफिलचं हे लावून पण थोडा मसाज करते. असं हे लावायचं आणि मसाज करायचा संध्याकाळी रात्री झोपताना. म्हणजे आज मी नाही लावते पण हे पण मी यूज करते. एक 5-10 मिनिटांनी हे सिरम मास्क आहे ते मी लावणार आहे. असं काही नाही मी दरवेळेस हेच मास्क लावते. कोणतंही मला हे मिळालं आणि चांगलं वाटलं विटॅमिन सी सिरम मास्क गार्नियरचं, म्हणून मी म्हटलं ट्राय करावं एकदा की आहे का छान. म्हणजे नेक्स्ट टाईम आणायला परत तेच कोणतं मिळेल ते मास्क. कधी स्क्रब न करता फक्त हे मास्कच लावते जर वेळ नसेल तर, तरी स्किन खूप छान होते. आता हे लावते मी. हे तर मी नेहमी लावते त्याच्यापेक्षा खूपच वेगळं दिसतंय. चलो ट्राय करूया. अभी भूत बनने का है. प्लीज असू नका. तुम्ही जेव्हा कधी लावाल तेव्हा तुम्ही पण असेल दिसणार. आणि नॉर्मल मसाज करायचा आणि 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं. आता मला नीट बोलता नाही येते. 15-20 मिनिट झालेत आणि मी आता मास्क काढते. मस्त असं पुसून काढायचं. आणि हे पिलो मास्क पण खूप छान होतं. मी फर्स्ट टाईम हे लावलं होतं. मी म्हणजे कोणतंही लावते जे मला मिळेल ते, पण छान होतं. छान झाली माझी स्किन. आता कॅमेरा एवढी छान स्किन कॅप्चर करतोय की नाही माहीत नाही मला, पण छान झाली आहे. आणि जेव्हा तुम्ही कोणतंही कधी स्किन केअर कराल, मोस्टली संडेला करा, सुट्टी दिवशी करा. कारण की स्किन केअर केल्यानंतर लगेच मेकअप करू नका, म्हणजे करायचाच नसतो. मी फक्त आता ह्याच्यावर हे निव्याचं बॉडी मिल्क लोशन लावते. एवढंच
लावून सोडून द्यायचं. अँड लिप बाम. आणि हो, अजून एक मला सांगायचं आहे की जे कोण डेली कंटिन्यू पीसीवर वर्क असतं, दिवस किंवा झोप नाही व्यवस्थित झाली तर माझ्यासारखे असे ब्लॅक सर्कल येतात. जुडिओला गेलेलं तेव्हा मला हे मिळालं होतं. असं नाही की तुम्ही हेच यूज करा, पण छान आहे आणि फरक पडतो, डोळ्याला खूप रिलीफ मिळतो. सो मी हे पण ट्राय करते, दाखवते तुम्हाला. मी आता हे लावणार नाही आहे कारण मी मास्क ऑलरेडी लावले. सो असं मिळतं आणि असं डोळ्यांच्या खाली ठेवून झोपायचं निवांत. संध्याकाळी झोपताना लावायचं रात्री. मस्त होतात, म्हणजे मला तरी फरक पडतो कारण माझ्या डोळ्यांखाली खूप ब्लॅक सर्कल आहेत, सो थोडे कमी होतात. सो हे पण तुम्ही ट्राय करू शकता. दिस इज माय लुक. सो कशी वाटली माझी स्किन केअर रुटीन? जर तुम्ही ट्राय करू शकता, जर तुम्हाला सूट झाली तर तुम्ही करा, नाही सूट झाली तर जे तुम्हाला सूट होतील ते करा. बाय बाय.